सिया एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी, आपल्या आईवडिलांचे एकुलते एक आणि पाठी एक लहान भाऊ अशा चौकोनी कुटुंबात वाढलेले. कुटुंब शिक्षित असूनही वडील दीपकराव यांचा पूर्ण घरावर अंकुश. वडिलांचा शब्द हा अंतिम शब्द समजला जायचा. सिया कॉलेजमध्येही खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून समजली जायची. आपली मुलगी एवढी हुशार असूनही तिला फक्त एक डिग्री मिळावी या हेतूने दीपकराव यांनी तिला शिकवले. आपली मुलगी चार चौघात पदवीधर म्हणून मिरवली गेली पाहिजे, एवढंच फक्त दीपकराव यांना वाटायचं. एक दिवस सिया आपल्या आईपाशी म्हणजे शीलाताईंशी आपलं मन मोकळं करत होती. आई, माझ्यासाठी आज काय मग स्पेशल बनवते? बाबा म्हणाले, सासरी जाऊन काय तर ताट नाही मिळणार म्हणाव. शिक्षण वगैरे ठीक आहे, पण बाकीचं काय? सिया म्हणाली, पप्पा हे होय काय व आजकाल कोण स्वयंपाक करतं? मी तर स्वयंपाकाला बाई ठेवणार. एकदा का कॅम्पस इंटरव्ह्यू दिला की मग परीक्षा आधीच मला नोकरी मिळणार बघा तुम्ही. यावर दीपकराव म्हणाले, त्या नोकरीचं आम्ही काय करणार? खरं तर ही नोकरी वगैरे नसते, फॅट्स आहेत आत्ताचे. चूल आणि मूल हेच खरं बाईचं आयुष्य. बाबा, उलट मी नोकरी केली की शिक्षणासाठी लागलेले तुमचे पैसे वसूल होतील. बघा पटेल तुम्हाला माझं म्हणणं? हे बघ, मला तू नोकरी केलेली नकोय आत्ताही, आणि तुझं लग्न झाल्यावरही. तो डिसिजन होणाऱ्या जावयाचा असेल, त्यात आम्ही आडकाठी घालणारे कोण आहोत? पण तरीही चांगलं शिक्षण मिळालं ना की नवराही चांगला मिळतो मुलींना, या मताचा आहे मी. असं म्हणून दीपकराव हातात वर्तमानपत्र घेऊन आपल्या बेडरूममध्ये जातात. बाबा गेल्या गेल्या सिया आपल्या मनातल्या भावना आईसमोर बोलून दाखवते. आई, बाबा लहानपणापासून ऐकत आलेले आहेत हेच वाक्य, चांगलं शिकलं ना की चांगला नवरा मिळतो. बाबा असं का नाही म्हणाले आशीर्वाद देताना? शिकून खूप मोठे व्हा, कर्तृत्ववान बना, चांगला नवरा मिळण्यापर्यंतच त्यांचे आशीर्वाद. आई म्हणाली, तुला चांगलंच माहिती आहे तुझ्या बाबांचा स्वभाव. साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला आणि तुझ्या बाबांना स्वभाव बदलायला प्रयत्न जरी केला तरी ते या जन्मात शक्य नाही. तू फार काही विचार करू नकोस. तू तरी नोकरीचा विचार करणं सोडतो. पुढच्याच आठवड्यात दीपकरावांनी आपल्या एकुलते एक मुलीसाठी स्थळ आणतात. अहो, पण एवढ्यात कुठं लग्नाचं पाहताय तिच्या? एवढ्यात नाही मग कधी? हे बघ, चांगला मुलगा आहे, सुखात ठेवेल तिला. घरात सासू आहे, सासरे आहेत आणि नणंद पण आहे. तरी लग्न झाले नणंदचं, जवळ असते राहायला, अधूनमधून येत असते. पण जाऊ देत ना, मुलगा शोधूनही सापडणार नाही एवढाच चांगला आहे. लग्नानंतर लगेच राजा राणीचा संसार सुरू होणार त्यांचा, सुखाने राहतील दोघेही. अहो, पण तुम्ही विचारायचं ना, अपेक्षा तरी कळू देत ना मला. कारण आपली सिया इंजिनियर, तेही कॉम्प्युटर इंजिनियर. तुम्ही तर नोकरीला लावायलाही नाही म्हणलात तिला. आता सांगायला तरी मिळालं असतं आपल्याला. हे बघ शीला, तू जर आणखीन त्रुटी काढत बसलीस तर तुझी मुलगी बिन लग्नाची राहील. जावई बापू हे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत, तेच नोकरीला लावतील बघ तिला, आणि तिचं नोकरीचं स्वप्नही पूर्ण होईल. आई म्हणाली, ठीक आहे, बोलून पाहावं लागेल तिच्याशी. लग्नासाठी होकार देऊन टाकते, कारण आपल्या मनासारखं लग्नाआधी नाही तर लग्नानंतर तरी राहायला मिळेल. म्हणून सिया ही लग्नासाठी आपल्या स्वतःकडून होकार दर्शवते. बघण्याचा कार्यक्रम, सुपारी, साखरपुडा आणि लग्न असं सांग्रसहित असं पार पडतं. बेळगाव म्हटलं की निसर्गाचं वरदान लाभलेलं असं म्हणतात. एकूण लग्नानंतर सभोवतालची हिरवळ पाहून सियाला खूप प्रसन्न वाटत होतं. ही प्रसन्नता क्षणिक म्हणायची का? सियाचा नवरा राकेश पुण्याला नोकरीला असल्याने आठवड्यातून फक्त 2च दिवस गावी येणं असायचं. त्यामुळे गाव ते पुणे असं करताना जीव मेटाकुटीला यायचा. तरीही एक जबाबदारी म्हणून राकेशला असं अपडाऊन करणं भागच होतं. लग्नाला 15 दिवस होऊन गेले तरीही राकेशची अशी दमछाक होतच होती. एक दिवस आपल्या सासूबाई म्हणजे छायाताई यांना शेजारच्या काकू म्हणाल्या, अहो छायाताई, नशीब काढलं की हो, तुम्ही अशी इंजिनियर सून मिळाली आहे तुम्हाला. आता काय सुनबाईच्या हातात संसाराचं राहतं गाडगं देऊन तीर्थ येण्यास जाणार की काय मग? यावर छायाताई म्हणाली, अगं नाही ग, असं कसं काय? काल आलेल्या पोरीच्या हातात देणार सगळा संसार? अगं मग काय करणार तू? आता तीर्थयात्रा करायचे दिवस आपले, जपमाळ हातात घ्यावी. नाही ग, असं करता नाही येणार. घरातले विचार किंवा डिसिजन तर मीच घेत असते. आपण फक्त ऑर्डर सोडायची आणि समोरच्याने हात चालवायचे. सिया, अगं पाणी घेऊन ये. आतून सिया म्हणते, हो आणते आई. काकू म्हणाल्या, अरे वा, मानलं पाहिजे तुला छाया. लगेच ऑर्डर देऊन काम करून घेऊ लागले. सिया पण पाणी घेऊन. छायाताई म्हणाल्या, सिया अगं बस थोडंसं इथं. सिया लगेच शेजारच्या खुर्चीवर बसते.
काकूने विचारले. सिया, काय मग नोकरी करणार की? ती म्हणाली, जशी यांची इच्छा. खरं तर मला नोकरी करायची खूप आवड आहे, पण पुण्याला जाऊन एकदा का सेटल झालं की नोकरीचं करणार आहे मी. आणि तसं हेही म्हणाले आहेत मला. यावर छायाताई म्हणाल्या, बाई, मला नाही पटत लग्न झाले असं नवऱ्याच्या मागे शेपूट बनून राहणं. बाईच्या जातीने पहिला संसार पाहावा, म्हणजे नातेवाईक सणसूद असा विचार करावा, मग नवऱ्याच्या मागं फिरावं. सिया एकही शब्द न बोलता तिथेच बसून राहते. शनिवार असल्याने राकेश आला. सारखा असा प्रवास करून राकेशचे पाय दुखत होते, म्हणून सिया पटकन आपल्या नवऱ्यासाठी पाणी आणायला उठते. आपल्या आईला अंग दुखत असल्याचे कारण सांगून तो आपल्या खोलीत जातो आणि छायाताई सियाला काहीतरी काम सांगतात आणि स्वतः राकेशच्या खोलीत जातात आणि आपल्या लेकाची विचारपूस करतात. तवर सिया संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. छायाताई नवरत्न तेलाने आपल्या मुलाचे पाय चेपून देतात. आपल्या मुलाच्या अंगाला मस्त मालिश त्या करू लागतात. आई, असू देत ग, आराम केलं ना बरं वाटेल मला. नाही, मी तुझं काहीही ऐकणार नाही. एक तर स्वतःची काळजी घेता येत नाही तुला. मी आई आहे, तुझी काळजी वाटणारच ना. लग्न होऊन आता 2 महिने झालेत. असं सारखं सारखं येऊन तो का दगदग करून घेत आहेस? अशाने खंगून जाशील. आई, मग काय करू सांग बरं तूच. कुटुंबाची काळजी घेणं हे कर्त्या पुरुषाचं पहिलं कर्तव्य असतं, हे तुला चांगलंच माहिती आहे. बाबाही तेच करायचे. राकेश, मी एक सुचवू? तो आठवड्याला चक्कर मारतोस, चांगली गोष्ट आहे, पण तुझी तब्येत सांभाळून हे सगळं केलंस तर मला आवडेल ते. तू महिन्यातून एकदा अशी चक्कर मारत जा, म्हणजे कसं तुझी दगदगही होणार नाही. तसंही आपला फ्लॅट आहेस की पुण्यात. असं बोलल्यावर राकेश म्हणतो, चालेल आई. असं म्हणून छायाताई आपल्या मुलाला घरी न येता पुण्यातच राहायचा सल्ला देतात. आता आपला लेक आलाय तसं त्याच्या आवडीनिवडी जपण्याचा पुरेपूर छायाताईचा कयास असतो. राकेशचे अंग चेपून दिल्यावर स्वयंपाकघरात छायाताई येतात आणि सियाने स्वयंपाक करून ठेवला हे पाहताच त्यांना मनातून वाईट वाटतं. त्या किंचितशा रागीट स्वरात विचारतात, सिया, तू कशाला स्वयंपाकाच्या नादी लागलीस ग?